वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या कीर्तनाचं आयोजन केलंय. बरोबर, थाप देत चला. बरोबर ना? आज काय वर्ष श्राद्ध आहे. पण कधी विचार केला का का करावं लागतं वर्ष श्राद्ध? आपण करायचंय म्हणून करतोय, पण कधी विचार केला का बाबा का करावं लागतं वर्ष श्राद्ध? या वर्ष श्राद्धासोबतच 10व का करता आणि 13व का करता हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. जरा कान उंच करू नये का करावं लागतं 10व, का करावं लागतं 13व, का करावं लागतं वर्ष श्राद्ध? मला सांगा, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण किती संस्कार सांगितलेत आजी माहिती का तुम्हाला? किती संस्कार सांगितलेत बाबा? 16 संस्कार. पण ऐका, या 16चे 16 संस्कार या जीवावर होतातच याची काय गॅरंटी? पण 3 संस्कार हमखास होतात. किती संस्कार आजी? 3 संस्कार. कोणते कोणते? कानूनचं करू नये का? या जीवावर होणारा सगळ्यात पहिला संस्कार नामकरण संस्कार. बघा, इथं मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, प्रत्येकाला काही ना काही नाव आहे. जरा स्वर चालू ठेवा. प्रत्येकाला काही ना काही नाव आहे. मला सांगा, आपल्यात कोणी आहे का बिन नावाचं? बघा, बाळ जेव्हा जन्माला येतं 12व्या दिवशी आपण त्याच्यावर नामकरण नावाचा संस्कार करतो. मुलगी असेल तर डाव्या कानात आणि मुलगा असेल तर उजव्या कानात नामकरण नावाचा संस्कार. म्हणजे जीवावर होणारा सगळ्यात पहिला संस्कार नामकरण संस्कार. या जीवावर दुसरा संस्कार होतो अग्नीच्या आणि ब्राह्मणाच्या साक्षीने, तो म्हणजे विवाह संस्कार. आणि तिसरा संस्कार सगळ्यात शेवटचा बाबा, जेव्हा आत्मा या देहाला सोडून निघून जातो ना, तेव्हा याच्यावर सगळ्यात शेवटचा संस्कार होतो, तो म्हणजे किंवा शास्त्रामध्ये त्याला अंत्येष्टी संस्कार असं म्हणतात. मग आता मला सांगा, 16 मधून 3 गेले, खाली किती उरले? म्हणून करावा लागतो विठ्ठल. बघा, 13व्याचं अजून एक कारण मी तुम्हाला सांगते बर का. मला सांगा महिला मंडळ, तुमच्याकडे जीव खडा ठेवता का? जीव खडा, जीव खडा कळतं ना तुम्हाला? तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? बघा, काय काय जण त्याला बर का बाबा 20व्याचा दगड म्हणतात. काय म्हणतात? 20व्याचा दगड माहिती ना तुम्हाला? मग बघा, हा जो काही 20व्याचा दगड आहे ना, हा एका कोऱ्या कापड्यामध्ये बांधायचा आणि आपण 13 दिवस अखंड दिवा चालू ठेवतो घरामध्ये. मावशी ठेवतो ना? मग या दिव्याच्या साक्षीने हा जीव खडा ठेवायचा असतो. मग या 13 दिवसांमध्ये अग्नीच्या साक्षीने या जीवावर 13 संस्कार होतात. किती? 13. या 13 दिवसांमध्ये अग्नीच्या साक्षीने या जीवावर 13 संस्कार होतात. म्हणून करावा लागतो 13वा विठ्ठल. एकदा का या जीवाचा 13वा झाला की तो सगळ्यांच्या अरुणातून तो काय होतो मावशी? मुक्त होतो. नाती गोती भाऊ बंद जितके पण त्याचे संबंध आहे सगळ्यांच्या ऋणातून तो काय होतो? मुक्त होतो. आणि सगळ्यात पहिले यम दरबाराकडे जायला निघतो. कुठं जायला निघतो? यम दरबाराकडे. ऐका, त्या यम दरबाराच्या आधी एक वैतरणी नावाची नदी आहे. काय नाव मावशी तिचं? वैतरणी. त्या नदीच्या काठावर या जीवाला पोहोचायचंय. पोहोचण्यासाठी या जीवाला एकूण 28 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 28. मादीचे 13 आणि हे 28 किती झाले? तुम्ही हिशोब करा, मी चहा पिऊन येते. किती झाले? ते कसं आहे, माझं गणित कच्च आहे बाबा, म्हणून तुम्हाला विचारते. बोला बोला, किती? मावशींचं गणित पक्क. 41. 41व्या दिवशी हा जीव त्या यम दरबाराच्या आधी वैतरणी नावाची नदी आहे, तिच्या काठावर हा जीव जाऊन पोचतो. मग ती नदी या जीवाला पार करायची. मावशी कशी करायची? बरं, ती नदी आपल्या गोदावरी सारखी नाही बर का. या अंगून पाय टाकलं आणि त्या अंगून निघालं. ती नदी पार करायला या जीवाला एकूण 59 दिवस लागतात. किती दिवस लागतात? बर, पण ती नदी पार करायची कशी? त्या नदीच्या काठावर एक
कामधेनू नावाची गाय. काय नाव तिचं? कामधेनू. ती गाय काय करते बाबा? त्या जीवाला आपल्या पाठीवर बसवते आणि पैल तीराला घेऊन जाण्यास मदत करते. पण ऐका, ती गाय त्याच जीवाला मदत करते की ज्यानं आयुष्यामध्ये एकदा तरी गोदान केलेलं आहे. कसायला नाही बर का, पाहणाऱ्याला. मग बघा, ज्यानं कोणी गोदान केलं नाही ना आयुष्यामध्ये, मग त्याच्या दशक्रिया वेळेला ब्राह्मण काका म्हणतात, गोदान करा, सोन्याची करा, चांदीची करा. अच्छा, ब्राह्मण काकाच बसलेत. तुम्ही सांगतात ना. मग सोन्या चांदीची करण्यापेक्षा माणसाने जीवनामध्ये एकदा तरी गोदान करावं. मग ज्याने कोणी गोदान केलेलंय त्या जीवाला ती गाय आपल्या पाठीवर बसवते आणि पैल तीराला घेऊन जाण्यास मदत करते. मी तुम्हाला सांगितलं, ती नदी पाण्याची नाही. ती नदी म्हणजे श्रीमद भागवतामध्ये वर्णने 28 प्रकारच्या नरकांची घाण जिच्या मध्ये वाहते, ती ही वैतरणी नदी आहे. मग ही नदी या जीवाला पार करायची. मी तुम्हाला सांगितलं किती दिवस लागतात ती नदी पार करायला? 59 दिवस लागतात. मादीचे 13 अधिक 28 बरोबर 41. आणि आता 41 आणि 59 किती झाले बाबा? 100. मग 100व्या दिवशी हा जीव त्या यम दरबारामध्ये जाऊन पोहोचतो. मग तिथं गेल्यावर आपल्या पाप पुण्याचा न्याय निवाडा करावा लागेल ना बाबा. म्हणून तिथं आपल्याला एक वकील लावावा लागतो. त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. बरं, तो वकील आपल्या वकिलासारखा नाही बर का काका. काळ्या पांढऱ्या कपड्यातला तो वकील आणि टेबला खालून घेणारा तो मुळीच नाही. एकदम सरकारी ओरिजिनल वकील येतो. बरं, तो वकील आपले पैसे घेत नाही बर का. तो फक्त आपली फाईल तपासतो. यानं काय काय कुटाणा केलाय, किती लोकांचे लग्न मोडले, किती बांध कोरले, तो काय करतो? याचा न्याय निवाडा करतो. मग केस लढवायची ना. मग केस लढवण्यासाठी त्या चित्रगुप्ताला एकूण 265 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 265. मादीचे 100 आणि हे 265 किती झाले? 365. मग 365व्या दिवशी या जीवाचा निकाल तिथे लागतो. म्हणून त्या दिवशी करावं लागतं विठ्ठल. बघा, वर्ष श्राद्धाला शास्त्रामध्ये अजून एक नाव आहे. माहिती का कोणाला? इथं वर दिलं असन पा. काय नाव दिलंय? पुण्यस्मरण. का पुण्यस्मरण म्हणायचं याच्या मागे पण शास्त्र आहे मावशी. त्या जीवानं आयुष्यभर केलेलं पुण्य आणि त्यानं या मृत्यू लोकामध्ये निर्माण करून ठेवलेली संतती, संपत्ती नाही बर का, संतती, त्या संततीनं एका वर्षभरामध्ये केलेलं पुण्य आणि त्या जीवानं आयुष्यभर केलेलं पुण्य, या दोघं पुण्याची बेरीज ज्या दिवशी होते का त्या दिवशी करावं लागतं पुण्यस्मरण विठ्ठल. किंवा महिला मंडळ, मला सांगा, तुमच्याकडे महिन्याचे पित्र जीव घालतात का? महिना पित्र घालतात ना जीव. का बरं घालतात? याच्या मागचं आम्हाला कारणच माहित नाही. ऐका, जरा लक्षपूर्वक ऐका. सोपं उदाहरण करून सांगते चला. आपली बघा दिवसातली वेळ ठरलेली असते. सकाळी 7-8 वाजता आपल्याला चहा लागतो ना. 9-10 वाजता जेवण लागतं. पुन्हा एकदा संध्याकाळी 4-5 वाजता चहा लागतो. पुन्हा 8-9 वाजता जेवण लागतं. आपली कशी वेळ ठरलेली आहे तशी त्या पितरांची दर तिथीला वेळ ठरलेली असते. मग त्या तिथीनुसार आपण खाली लोक जेव घातले की वरती त्यांचं पोट भरत असतं. तुम्ही म्हणाल ताई काय सांगायला लागल्या, त्यांच्या नावाने आपण खाली लोक जेव घालायचे आणि वरती त्यांचं पोट भरायचं, असं कुठं असतं का? बरं, तुम्हाला एक सोपं उदाहरण करून देऊ का आजी? का सोपं उदाहरण करून देऊ? ऐका, मोबाईल प्रत्येकाकडे आहे ना. आता मोबाईल शिवाय माणूस आहे का? हाय ना प्रत्येकाकडे मोबाईल. त्याच्यामध्ये बघा
विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स आहे. व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे. तसंच गुगल पे किंवा फोन पे नावाचं ऍप्लिकेशन आहे बघा. ते ओपन करा, त्यात एक नंबर टाका 9021 785 706 आणि त्याच्यावर फक्त 11,000 सेंड करा. लगेच माझ्या अकाउंटला जमा होतात. जसं तुम्ही तिकडून पैसे टाकले आणि माझ्या अकाउंटला जमा झाले, तसं त्या पितरांच्या नावाने आपण खाली लोक जेव घातले की वरती त्यांचं पोट भरत असतं. आणि लोक जेव नाही घातले तर वर त्यांना उपाशी राहावं लागतं. यासाठी पण माझ्याकडे पुरावा आहे. महाभारतातले एक फेमस कॅरेक्टर महारथी कर्ण. बघा, कर्णासारखा योद्धा नाही आणि कर्णासारखा दानी नाही. स्वतःचं शरीर त्यानं सोडावं, चित्रगुप्ताकडे जावं आणि चित्रगुप्ताला म्हणे मला काहीतरी खायला दे. त्यावेळेस चित्रगुप्त त्याला म्हणाला, हे बघ, तुझ्या नावाने खाली कोणी अन्नदान केलं नाही आणि तू कधी दान केलं नाही. बरं, कोण म्हणला आजी? कोणाला म्हणला? काय म्हणला? तू कधी दान केलं नाही. कर्ण म्हणला, बाबा तुझ्या गोळ्या बिळ्या संपल्या की काय म्हणे? हा, अरे मृत्यू लोकात जाऊन विचार. दान म्हंटल की सगळ्यात पहिलं नाव कर्णाचं येतं आणि तू खुशाला म्हणतो कधी दान केलं नाही. चित्रगुप्त म्हणाला आवाज खाली, आपण वकील आहे म्हणे, आपल्याकडे तुझे सगळे कागदपत्र आहे, तू काय काय कुटाणा केलाय मला सगळं माहिती म्हणे. तू कधी दान केलं नाही म्हणजे तू कधी अन्नदान केलं नाही. बघा, कर्णानं त्याच्या आयुष्यामध्ये अगणित असणारं वित्तदान केलं, अगणित असणारं धनदान केलं, पण त्यानं आयुष्यामध्ये अन्नदान केलं नाही. त्याच्याकडं कोणी दान मागायला आलं, अन्नदान, तो दान करीत नव्हता बाबा. तर या पहिल्या बोटानं युधिष्ठिराचं घर दाखवायचा. तू याच्याकडे जा म्हणजे तुला अन्न मिळल. चित्रगुप्त म्हणाला, कर्णा तू कधी अन्नदान केलं नाही, पण तुझ्या या पहिल्या बोटानं अन्नदान करणाऱ्याचं घर दाखवलं, म्हणून तू एक काम कर, हे बोटच तोंडात धर. आता विचार करण्याची गोष्ट आहे आजी, कर्णासारख्याला जर स्वतःचं बोट तोंडात टाकून स्वतःची भूक भागवावी लागली तर आपण 7-7 दिवस फुकटच्या पंक्ती हाणतो सत्याला. हा, आपली काय अवस्था होईल याचाही विचार केला पाहिजे. म्हणून शास्त्रामध्ये सूत्र आहे, अष्टदरिद्र पीडित. आपल्या घरी समजा कोणी गेलं, त्यांच्यासाठी आपण अन्नदान केलं नाही, पिंडदान केलं नाही, तर आपल्या पुढच्या 8ही पिढ्यांना दरिद्रता भोगावी लागते. विठ्ठल थोडा अजून पुढे जाऊन सांगू का? शास्त्रामध्ये नियम असा आहे, माणसाचं प्रेत हे फक्त सकाळीच जाळावं, रात्री जाळू नये. कारण रात्री प्रेत हे किन्नराचं जाळलं जातं, नराचं. त्यातल्या त्यात वर्णन असं आहे की माणसाचं प्रेत हे 3.5 तासाच्या आत जाळावं. किती? 3.5 तासाच्या, बोलत चला जरा, 3.5 तासाच्या आत जाळावं. का बरं जाळावं? याच्या मागचे 2 कारण आहे आजी. किती? 2. कोणते कोणते? कान उंच करू नये का. त्यातलं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आपल्या या देहामध्ये 5 प्रकारचे प्राण आहेत. किती? 5. ज्यावेळेस जीव जातो त्यावेळेस हे 5ही प्रकारचे प्राण या देहाचा त्याग करतात. पण या देहातले जे 2 उपप्राण आहेत का, देवदत्त आणि धनंजय, हे 2 जण या जीवाचं रक्षण करतात 3.5 तासापर्यंत. आणि एकदा का 3.5 तास उलटले, हे दोघही या जीवाचा त्याग करतात, तेव्हा या देहातून दुर्गंधी येते. विठ्ठल हे झालं पहिलं कारण. आणि दुसरं कारण म्हणजे 3.5 तासाच्या नंतर अनेक प्रकारचे जीवजंतू किंवा अनेक प्रकारचे कृमिकिडे या शरीरामध्ये जन्म घेतात. आणि 3.5 तासानंतर जर या जीवाला जाळलं तर त्या कृमी किड्यांनाही जाळल्याचं पाप आपल्या पदरामध्ये पडतं. मग तुम्ही म्हणाल, ताई काही कारणास्तव आपल्याला 3.5 तासाच्या आत प्रेत जाळता आलं नाही तर काय करावं? कारण नातेवाईक वगैरे सर्वांनाच भेटायचं असतं. मग 3.5 तासाच्या आत जाळलं नाही तर काय करायचं? बघा,
या जगामध्ये काही विशिष्ट प्रकारचे मसाले आहेत किंवा काही विशिष्ट प्रकारच्या औषधी असायत किंवा काही झाडांचा पालापाचोळा असाय की त्याच्यामध्ये जर या देहाला ठेवलं तर याच्यामध्ये कृमिकिडे जन्म घेत नाही आणि त्यांना मारल्याचं पापही आपल्या पदरामध्ये पडत नाही. विठ्ठल